माझं नाव सोनाली आहे आणि मी एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे. दिसायला देखील मी सुंदर होते. त्यामुळे शेठचा डोळा हा फक्त माझ्या शरीरावर होता. एके दिवशी कामाला असणाऱ्या सर्व मुली लवकर घरी गेल्या होत्या आणि त्या दिवशी शेठनी मला थांबवून ठेवलं. दुकानामध्ये कोणीच नव्हतं. शेठनी मला केबिनमध्ये त्यांच्याजवळ बोलवलं आणि माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि म्हणाले, "हे बघ सोनाली, तुझं शरीर मला खूप आवडले आणि ते मला हवं आहे. माझ्या घरात फक्त मी आणि माझी आईच असते. माझी आई देखील स्वभावाने खूप चांगली आहे. आईच्या या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन माझ्या बाबांनी तिला डायव्होर्स दिला होता. तरीही माझ्या आईने हार मानली नाही. तिने स्वतःहून खूप रात्रंदिवस कष्ट करून मला शिकवलं आणि मला एका प्रसिद्ध कपड्याच्या दुकानात कामाला लावलं. मी दिवसभर काम करायचे. मला 12,000 रुपये पगार मिळत असे आणि त्या पैशांमध्ये आमचा घरातला खर्च खूप सुरळीत चालत होता. मी ज्या दुकानात कामाला होते ते सेठ धनराज देखील खूप चांगले होते. माझी खूप काळजी करायची आणि मला जास्तीत जास्त पगार द्यायचे. खरं तर माझं नुकतंच 12वीचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी लगेच कपड्याच्या दुकानात कामाला लागली. शेठचे लक्ष माझ्यावर खूप असायचं. नवीन फॅशनचे कपडे आले की शेठ ते मला घालून दाखवायला लावायचे. मला शेठ म्हणायचे की तू मॉडेल हो, हे काम तू खूप चांगलं करशील. कारण माझं शरीर हे खूप चांगलं होतं दिसायला. देखील मी सुंदर होते. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मला बाकीच्या गोष्टी करता येत नव्हत्या. माझे शरीर हे पूर्णपणे एक मॉडेलसारखं दिसत होतं. माझी उंची देखील 5 फूट होती आणि दिसायला देखील मी खूप देखणी होते. त्यामुळे शॉपमध्ये नवीन डिझाईनचे ड्रेस किंवा साडी आले की शेठ मला तो ड्रेस अगोदर घालायला लावायचे. शेठला माझं शरीर खूप आवडायचं. ते स्वतःहून म्हणायचे, "सोनाली, तुझं शरीर एक मॉडेलसारखं आहे." शेठचा डोळा हा फक्त माझ्या शरीरावर होता. मी दुकानात गेले की ते फक्त आणि फक्त माझ्याशी जास्त बोलायचे. मला सारखं त्यांच्याकडे बोलावून घ्यायचे आणि माझ्याबरोबर गप्पा मारायचे. मी देखील त्यांच्यासोबत गप्पा मारत बसत. काही दिवसांनी मला समजलं की सेठचं लक्ष फक्त आणि फक्त माझ्यावर आहे. मी कपडे चेंज करायला गेले की शेठ मला CCTVमध्ये बघत बसायचे. त्यांना खूप आवडायचं. एके दिवशी कामाला असणाऱ्या सर्व मुली लवकर घरी गेल्या होत्या आणि त्या दिवशी शेठनी मला थांबवून ठेवलं होतं. सेठ म्हणाले की सोनाली, आज तू उशिरा घरी जा. आपल्याला थोडा पैशाचा हिशोब करायचा आहे. मीही त्या दिवशी थांबले. सर्व घरी गेल्यानंतर शेठनी मला केबिनमध्ये त्यांच्याजवळ बोलवलं आणि मला ते गेल्या महिन्यात किती नफा झाला ते समजावून सांगत होते. ते सांगत असतानाच शेठनी माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि म्हणाले, "हे बघ सोनाली, तुझं शरीर मला खूप आवडले आणि ते मला हवं आहे आणि जर का तू दिलं तर मी तुला 24,000 रुपये पगार देईन." मला काय बोलावं हे समजत नव्हतं. कुणाला आवाज द्यावा हे सुचत नव्हतं. कारण दुकानामध्ये कोणीच नव्हतं. मी आणि शेठ आम्ही दोघेच होतो. शेठ मला म्हणाले, "सोनाली, बघ, अजय तुला पुन्हा येणार नाही. बघ, मी तुझी डबल पगार करायला तयार आहे." मी वेळ न गमावता हो म्हणाले. कारण घरची परिस्थिती आणि पैशाची गरज असल्याकारणाने आणि मला माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे होते. म्हणून मी शेठसोबत सर्व करायला तयार झाले. शेठने मला उचललं आणि कपडे चेंज करायच्या रूममध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी माझ्या शरीराचा एक ना एक अवयव पूर्णपणे बघितला आणि त्यांनी माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव हा त्यांच्या स्वतःच्या हाताने स्पर्श करून पाहिला. त्यांना माझा पार्श्व भाग हा खूप आवडला आणि प्रथमदर्शनी भाग सुद्धा आवडला होता. की माझ्या प्रथमदर्शनी सतत स्पर्श करायचे आणि त्याला हलवायचा प्रयत्न करायचे. मला खूप दुखत होतं. मी त्यांना बस म्हणत होते, पण ते ऐकत नव्हते. माझा पार्श्व भाग हा देखील खूप मोठा होता आणि तो त्यांना खूप आवडला होता. त्यांचं शरीर ते त्याच्यावरती दाबत होते. त्यांच्या शरीराचा अवयव देखील खूप मोठा होता. काही वेळेला मला त्या गोष्टी बरोबर वाटत नव्हत्या.
आणि सहनही होत नव्हत्या. परंतु मला खूप दुखत होतं. माझा तो पहिला अनुभव होता. थोड्या वेळाने मला देखील ते सर्व काही चांगलं वाटू लागले. मी त्यांना पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन केलं होतं आणि ते पूर्णपणे मला शरीराचे अवयव हे तपासत होते. त्यांना जे हवे ते करत होते. त्यांनी त्या दिवशी नको नको ते माझ्यासोबत केलं. मला वाटलं की ते फक्त त्या दिवसापुरतंच असेल. सेठ म्हणाले, जर तू माझ्यासोबत असंच राहिलीस तर मी तुला खूप पगार देईन. आणि त्या दिवशीचा कार्यक्रम त्यांनी त्यांचा पूर्ण केला. त्या दिवशी घरी जाऊन झोपले तेव्हा आई म्हणाली, का गं सोनू बेटा, काय झालं? आज खूप काम होतं का तुला? मी आईला काहीच सांगितलं नाही. माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव हा तुटल्यासारखा वाटत होता. खूप दुखत होतं. माझ्या शरीरामध्ये जीव राहिला नव्हता. मी शांत राहिले. दुसऱ्या दिवशी मी वेळेवर दुकानात आले. त्यावेळी शेठ माझ्याकडे बघून हसू लागले आणि मला म्हणाले, सोनाली, आजपासून तू माझ्या खुर्चीवर बसायचं. तुला मी कॅशियरचे काम देणार आहे. तसं म्हणून त्यांनी मला माझं काम बदलून दिलं. मला पगार होता 12,000 रुपये आणि ते मला आता खरंच दुप्पट पगार द्यायला तयार झाले होते. सगळ्यांपेक्षा जास्त पगार मला मिळणार होता म्हणून मी खूप खुश होते. मला ही आनंदाची बातमी कधी घरी जाऊन आईला सांगावी अशी वाटत होतं, कारण माझ्या आईला देखील खूप आनंद झाला असता. एक गोष्ट होती की कॅशियरचे काम हे खूप उशिरापर्यंत असायचं, म्हणून शेठने मला ते दिलं. दुकानातला प्रत्येक माणूस आलेल्या वेळेमध्ये काम करून तो जात असायचा आणि मी पैशाचा खूप उशिरापर्यंत हिशोब लावत दुकानात बसायचे. आणि त्याच गोष्टीचा फायदा हा सेठ धनराजला घ्यायचा होता. शेठ रोज मला कपडे बदलायच्या रूममध्ये घेऊन जायचे आणि माझ्यासोबत नको ते करायचे. एक दिवस मी ते सर्व काही सहन केलं होतं. मला देखील ते चांगलं वाटत होतं, परंतु रोज त्या गोष्टी मला आवडत नव्हत्या. तर रोज मला खूप त्रास होत होता, म्हणून मी प्रत्येक वेळेला त्यांना नकार देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु शेठला काही ऐकू येत नव्हतं. त्यांना काही समजून सांगायचं नव्हतं. त्यांना फक्त आणि फक्त माझं शरीर हवं होतं. प्रत्येक अवयव हवा होता. माझ्या शरीरावरती सूज आली होती. अंग खूप दुखत होतं. प्रत्येक अवयव हा दुखत होता. एवढं त्यांनी माझं शरीर हे चेपावलं होतं. रोज माझ्यासोबत ते सर्व काही होतं. त्यामुळे एक दिवस मी आजारी पडले आणि कामावरती आले नाही. तर शेठ माझ्या घरी आले आणि मला आजारी पडलेलं बघून माझी माफी मागू लागले. त्यांनी मला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेलं. माझी चांगली तपासणी केली आणि मला खूप सारी औषधी दिली आणि मला घरी आणून सोडलं आणि म्हणाले, सोनाली, वेळेवर औषधी घे आणि लवकरात लवकर बरी हो आणि दुकानावरती कामाला ये. तसा शेठचा स्वभाव खूप चांगला होता. काही दिवसांनी मी शेठची पूर्ण माहिती काढली तेव्हा मला समजलं की शेठचे लग्न झालं नव्हतं. मी त्या दिवशीही दुकानात उशिरापर्यंत थांबले होते आणि त्या दिवशी सुद्धा शेठनी मला नेऊन माझ्यासोबत नको नको ते केलं होतं. मी शेठला म्हणाले की तुम्ही हे सर्व काही करताय, तुम्ही माझ्यासोबत लग्न करणार का? माझे बोलणे ऐकून शेठ खूप खुश झाले आणि ते म्हणाले, तुझ्यासारख्या एवढं सुंदर शरीर जर मला आयुष्यभरासाठी भेटणार असेल तर मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. खरंच सोनाली, मी तुझ्यासोबत लग्न करीन आणि खूप प्रेम करीन तुझ्यावर. तुझी खूप काळजी घेईल. शेठचे हे सर्व काही बोलणं ऐकून मला देखील खूप चांगलं वाटत होतं. रोज त्यांनी माझ्यासोबत ते करत होते, परंतु माझ्यासोबत ते लग्नासाठी सुद्धा तयार झाले होते. मी घरी जाऊन ती गोष्ट माझ्या आईला सांगितली. आईला देखील तेच आवडले. आईला मी सांगितलं की माझ्या मालकांनी मला लग्नासाठी विचारलं आहे. तेव्हा आई म्हणाली की तू हो म्हण. मी देखील त्यांना हो म्हणाले. खरं तर मीच त्यांना विचारलं होतं आणि त्यांनी मला हो म्हणाले होते. त्या दिवशी मी मुद्दामून उशिरापर्यंत दुकानात थांबले आणि मी स्वतः माझ्या शेठला जवळ घेतलं आणि स्वतःहूनही माझा शरीर त्यांच्या हातात दिलं होतं. त्यांनी त्या दिवशी माझ्या शरीराला काही केलं नाही. ते म्हणाले, आता आपलं लग्न होणार आहे. आता जे काय होईल ते लग्नानंतरच होईल. असं म्हणून त्यांनी माझ्या हाताला धरलं आणि मला घरी सोडायला आले. शेठ माझ्या आईला भेटले आणि आईचा आशीर्वाद घेऊन ते निघून गेले.
त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं आणि मला माझ्या आईला त्यांच्या आलिशान महालासारख्या घरात घेऊन गेले. ते आता माझ्या आईला देखील आपली आई म्हणून सांभाळतात. माझी देखील खूप काळजी घेतात. माझ्यावर खूप प्रेम करतात. मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही. एका पुरुषाची कमी तर अजिबात पडू देत नाही. खूप चांगले आहेत आणि प्रामाणिक आहेत. खरं तर ते सुद्धा खूप गरीब परिस्थितीतून रात्रंदिवस कष्ट करून पुढे आले होते आणि कपड्याचे दुकान टाकलं होतं. नफा मिळवत होते आणि काम करून त्यांनी खूप मोठ्या स्वतःचं अस्तित्व तयार केलं होतं आणि आता या अस्तित्वाचा खूप मोठा भाग मला त्यांनी करून घेतलं होतं. मला देखील त्यांच्यावरती प्रेम करायला खूप आवडायचं. त्यांना जपायला खूप आवडायचं. मला चांगलं वाटायचं. मी देखील त्यांच्यावरती खूप प्रेम करायचे. जर एखादा व्यक्ती तुमच्या शरीरासोबत खेळत असेल आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही कायमस्वरूपी आपलं करण्यासाठी त्याला विचारत आहात, त्या वेळेला जर त्याने तुम्हाला होकार दिला, तर नक्कीच त्या व्यक्तीचे तुमच्यावर खरं प्रेम आहे. पण जर त्यावेळी त्या व्यक्तीने तुम्हाला नकार दिला, तर नक्कीच असे समजा की तो व्यक्ती फक्त गरज भागवण्यासाठी आपल्यासोबत सर्व काही करत आहे.